नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आपण बघतोय. राज्यात सरकारनं कोरोना काळात प्रत्येक वैद्यकीय वस्तूची काही ठराविक किंमत ठरवून दिलेली आहे, पण काही ठिकाणी नागरिकांकडून वाढीव किंमत आकारली जाते. राज्य सरकारनं HRCTसाठी 2,000 रुपये, तर प्लाझ्मासाठी 5,500 आणि RT-PCR टेस्टसाठी 550 रुपये असा दर ठरवून दिलाय. हेच दर आकारले जावेत असं राज्य सरकारकडूनही अनेकदा सांगण्यात येत आहे, पण अनेक ठिकाणी राज्य सरकारच्या आदेशांकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि नागरिकांकडून अधिक दर आकारले जात आहेत. खरंच प्रत्यक्षात राज्य सरकारनं ठरवून दिलेले दरच आकारले जात आहेत की वाढीव दर आकारले जात आहेत, हे वास्तव आम्ही न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेतून मांडतो आहोत. आणि आता बातमी आहे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य सेवांचे दर जाहीर केलेत. कुठल्याही परिस्थितीत सामान्य माणसाची लूट होता कामा नये असंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. बघूयात आरोग्यमंत्री जालन्यात बोलताना त्यांनी या विषयावर नेमकं काय म्हटलंय. ॲम्ब्युलन्सचा दर कॅप केलेला आहे, त्यामध्ये बेड्सचा दर कॅप केलेला आहे. बेड्समध्ये विगतवारी करण्यात आलेली आहे की साधे बेड्स, त्याच्यानंतर ICU बेड्स आणि व्हेंटिलेटर ICU बेड्स. त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत HRCT जे आहे त्याच्या संदर्भात 2,000 आम्ही दर केलेला आहे, त्यापेक्षा जास्त घेता कामा नये. प्लाझ्मा 5,500 केलेला आहे, त्यापेक्षा जास्त घेता कामा नये. तुमचा RT-PCR जो दर आहे तो आता 500 रुपये केलेला आहे, त्यापेक्षा कोणत्याही RT-PCRच्या प्रायव्हेट लॅबने जास्त घेता कामा नये. आणि या सगळ्या ज्या काही दराच्या, इवन अगदी मास्कचा दर आहे तो सुद्धा 19 रुपये केलेला आहे, त्यापेक्षा कोणी जास्त घेता कामा नये. हे सगळ्या दरांचे जे काही नोटिफिकेशन आहेत ते आजही या तारखेलाही सध्याही लागू आहेत. आणि म्हणून मला कलेक्टर्स, कमिशनर्स आणि सर्व प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना नम्र सूचना करायच्यात. कुठल्याही परिस्थितीत सामान्य माणसाची लूट होऊ देता कामा नये. हे आता आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आणि आता आपण बघणारच सरकारनं नेमके काय दर ठरवून दिलेले आहेत त्याची आकडेवारी देखील आता आपण बघणार आहोत. HRCTसाठी 2,000 रुपये असा दर आहे, प्लाझ्मासाठी दर आहे 5,500, RT-PCRचा दर आहे 500 रुपये. त्यामुळे सरकारनं ठरवून दिलेले दर आहेत. आणि बातमी आहे पुण्यातली. राज्य सरकारनं RT-PCRसाठी 500 रुपये आणि HRCTसाठी 2,000 रुपये इतका दर ठरवलेला असताना सरकारचाच भाग असलेल्या पुणे महापालिकेच्या कोथरूडमधल्या जयाबाई सुतार आणि मंगळवारपेठ इथल्या कमला नेहरू दवाखान्यात RT-PCR करता 600 रुपये आणि HRCTसाठी 2,500 रुपये आकारले जात आहेत, अशी बाब आता उघड झाली आहे. याच विषयी अधिक सांगतात आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता. राज्य सरकारने कोविड टेस्ट म्हणजे RT-PCR टेस्ट असेल तिच्याकरता 500 रुपये हा दर जो आहे तो निर्धारित केलेला आहे. तसंच फुफ्फुसामधील संसर्गासाठी HRCT जी लागते स्कॅनिंग, CT स्कॅन, त्याच्यासाठी 2,000 इतका दर निश्चित केलेला आहे. परंतु पुण्यामध्ये महापालिकेच्या काही रुग्णालयामध्ये जास्त दर घेतले जात आहेत. म्हणजे खरं तर महापालिका म्हणजे सरकारच्याच अखत्यारीत येते. आत्ता मी जयाबाई सुतार कोथरूड इथल्या दवाखान्यामध्ये आहे आणि जर आपण इथं बघितलं तर इथं कृष्णा डायग्नोटिक्स यांना हे काम दिलेलं आहे. आणि इथं CT स्कॅन किंवा एक्सरे बऱ्याच गोष्टी MRI वगैरे दिल्या जातात. आपण प्रयत्न करूयात, त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते मला सांगा. कृष्णातर्फे इथं जे काम केलं जातं सारांच्या आत्ता एक जण येतात ते रियाज म्हणून ते बोलतात येतील, बरोबर आहे. पण मला निदान हे तर दर तर सांगा, CT स्कॅनचे आणि RT-PCRचे किती आहेत आपल्याकडं? 2,500 रुपये 2,500 रुपये HRCT आणि RT-PCR 600. पण तुम्हाला माहिती आहे का म्हणजे की सरकारने 2,000 HRCTसाठी आणि RT-PCRसाठी 500 असं ठेवलेलं आहे. म्हणजे हे RT-PCRसाठी 100 जास्त आणि ह्याच्यासाठी HRCTसाठी 500 जास्त का आकारले जातात, काय कल्पना आहे आपल्याला? नाही, काही कल्पना नाही आहे आम्हाला. जसे सिनियर आमचे जे मॅनेजमेंट आहे ते सांगतात, आम्ही त्याच्याप्रमाणे तुम्ही करताय, ठीक, हरकत नाही. इथं जे त्यांचे प्रतिनिधी आहेत कसणाचे त्यांना कल्पना नाही आहे, मात्र त्यांनी सांगितलेलं आहे की HRCTसाठी 2,500 रुपये आम्ही घेतो आणि RT-PCRसाठी आम्ही 600 घेतो. म्हणजे बघा, सरकार जे आहे ठाकरे सरकार त्यांनीच म्हणजे आपले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच जाहीर केलेलं आहे की HRCTसाठी 2,000 आणि RT-PCRसाठी 500 असं असताना मग महापालिकेच्या रुग्णालयामध्ये काही रुग्णालयं जसं म्हटलं मी, आणि ते सुद्धा कृष्णा डायग्नोस्टिक या एजन्सीच्या मार्फत जे काही CT स्कॅन केलं जातं HRCT किंवा
RT-PCR त्या दरांमध्ये तफावत आहे. त्यामुळं म्हणजे एक दिव्याखाली अंधार जसं म्हणतो आपण तसा प्रकार आहे. म्हणजे सरकार एकीकडे सांगतं की याच्यापेक्षा जास्त पैसे घेऊ नका, आणि महापालिका म्हणजे जी सरकारची संस्था आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, तिथं मात्र अशा पद्धतीनं हे पैसे जास्त आकारले जातात. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाडेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि या संदर्भात अद्वैत मेहता यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जातोय. अद्वैत, एका ठिकाणचं आपण वास्तव आता बघितलेलं आहे का, म्हणून इतके दर वाढीव आकारले जातात, आणि तसं असेल तर कारवाई होताना दिसते का? पुण्यातली आणखीन काय स्थिती सध्या पाहायला मिळते? रेणुका, आपण जर बघितलं तर राजेश टोपे यांचं आपण वक्तव्य ऐकलं. ते म्हणतात की आजही हे दर जे आहेत ते निर्धारित आहेत आणि कायम आहेत. मग असं असताना एक प्रकारे आंधळं दळते आणि कुत्रपीठ खाते असा कारभार आहे. म्हणजे सरकारलाच माहीत नाही आहे की आता पुणे महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था सरकारच्याच अखत्यारीमध्ये येते. आणि त्याच्या जे 2 रुग्णालय आहेत आपल्याला माहिती मिळालेले, इथं बघा या ठिकाणी जे कृष्णा डायग्नोस्टिक्स आहेत त्यांना हे काम दिलेलं आहे आणि त्यांचा बोर्ड लागलेला आहे. त्यांच्यातर्फे अशा प्रकारे सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी तत्वावरती हे काम सुरू आहे. आणि याच्यामध्ये HRCT 2,500 म्हणजे 500 रुपये प्रत्येक टेस्टच्या मागं जास्त घेतले जात आहेत. आणि RT-PCR कोविड टेस्ट आहे ती 500 ची 600, 100 रुपये. आता हे बरेच दिवस झालं काम सुरू आहे. म्हणजे जवळपास मला आठवतं की एक कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर वर्षभरापूर्वी काही दिवसातच अशा पद्धतीनं हे सुरू केलं होतं. त्यामुळं आता याचा जाब जो आहे तो पालिका किंवा सरकारलाच विचारला पाहिजे. आत्ता रविवार आहे आज नेमका, आणि या ठिकाणी लसीकरण जे 18 ते 44 ते सुरू आहे. त्यामुळं आपण बघूयात काही वेळानंतर. दुसरीकडं खाजगी लॅबमध्ये सुद्धा याच्यापेक्षा जास्त उकळले जातात अशी माहिती मिळालेली आहे. आणि मनसेचे किशोर शिंदे जे आहेत, कोथरूड भागाचे प्रतिनिधित्व करणारे, ते काही वेळानंतर आपल्याशी जॉईन होत आहेत. त्यांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की खाजगी लॅबमध्ये तर 600 सांगून 800 उकळत आहेत. त्याचं त्यांच्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग देखील आहे. आणि दुसरं, आत्ता मी जसं म्हटलं की महापालिकेचंच हे रुग्णालय आहे, मग सरकारचाच भाग असलेल्या महापालिकेमध्येच त्याचं का उल्लंघन होतं आहे, तर त्याच्याबद्दल सुद्धा किशोर शिंदे हे आवाज उठवणार आहेत. त्यांचं म्हणणं आहे की खरं तर सुतार दवाखाना जो आहे तो महापालिकेचा आहे. सगळी पायाभूत सुविधा जी आहे ती इथलीच वापरती आहे ही संस्था, म्हणजे वेगळं काय नाही. मग असं लाईट असेल किंवा इतर काही सगळ्या गोष्टी असतील तर मग पायाभूत सुविधा सगळी यंत्रणा तुम्ही पालिकेचीच वापरताय, मग तुम्ही जास्त पैसे का घेताय? त्यामुळं हे बघितलं पाहिजे की असं अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी. पण सध्या तरी आपण म्हणू शकतो की 2 महत्त्वाचे रुग्णालय आहेत, कमला नेहरू मंगळवार पेठेमधलं आणि जयाबाई सुतार कोथरूड, हे सरकारचाच भाग असला म्हणजे पालिकेच्याच रुग्णालयामध्ये अशा पद्धतीनं जास्त दर आकारणी केली जाते. त्यामुळे आता मग आरोग्यमंत्री राजेश टोपे हे काय कारवाई करणार त्यांचंच आहे. म्हणजे तेच सांगतायत की असे दर आहेत ह्याच्यापेक्षा जास्त घेता कामा नये. हे तर काही खाजगी नाही आहेत. आणि रेणुका, विशेष म्हणजे काही खाजगी ज्या लॅब आहेत तिथं मात्र याचं पालन केलं जातं आहे. म्हणजे मला स्वतःला 1-2 लॅब माहिती आहेत की तिथं मात्र RT-PCR साठी 500 रुपये घेतले जात आहेत, किंवा HRCT साठी 2500 रुपये घेतले जातात. म्हणजे सगळ्या काही खाजगी लॅब या लुटत नाहीत. पण याचा अर्थ असा होतो की काही खाजगी लॅब मात्र पालन करत आहेत या सगळ्या सरकारी दरांचं. मात्र सरकारचाच भाग असलेल्या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये अशा पद्धतीनं जास्त आकारणी का केली जाते? अद्वैत, या वृत्तमालिकेतून आपण हेच वास्तव सांगण्याचा प्रयत्न करतोय. अशी काही हेल्पलाईन किंवा सरकारकडून, जसं आरोग्यमंत्र्यांनी तर स्पष्ट केले की हे दर आहेत आणि हेच दर आकारले गेले पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेही गल्लत करू नका, असं जर असेल कोणती हेल्पलाईन आहे किंवा जिथे ग्राहक किंवा जे रुग्ण आहेत किंवा रुग्णांचे नातेवाईक आहेत त्याला ऍड्रेस करू शकतील किंवा आपली तक्रार नोंदवू शकतील, अशी काही माहिती दिली जाते? नाही, आता अशी आहे महापालिकेची किंवा याची. पण मी तेच म्हटलं की हा जो कारभार आहे हा काय आहे प्रकार, म्हणजे कुंपण शेत खाते एक प्रकारे. म्हणजे सरकारनेच म्हणायचं की याच्यापेक्षा जास्त आकारणी केली जाऊ नये, मग सरकारच्याच भाग असलेल्या पालिकेच्या रुग्णालय मात्र हे बिनबोबाट सुरू आहे. मग याचा अर्थ काय? त्यामुळं आपण हे विचारत की मी जसं म्हटलं की परत एकदा आपण दाखवतो स्पष्टपणे म्हटलं की सार्वजनिक खाजगी भागीदारी, म्हणजे मुळामध्ये याचा अर्थ असा आहे की कृष्णा डायग्नोस्टिक ही एक वेगळी संस्था आहे, खाजगी संस्था आहे, तिला हे काम दिलेलं आहे. आणि मग कदाचित त्या काम करतायत त्याच्या पोटी हे कमिशन दिलं जात असा सरळ सरळ अर्थ आहे की RT-PCR 500 असताना 600 रुपये आणि HRCT 2000 असताना 2500 रुपये. मग इतकं दर जास्त दिला जातोय. मग हा देणं योग्य आहे का? हे नैतिकतेमध्ये बसतं का?
किंवा सरकार एकीकडे म्हणते म्हणजे इतर खाजगी लॅबमध्ये देखील हे निर्धारित दर पाळले जात आहेत, मग इथं का पाळले जात नाहीत? आणि त्यासाठीच आता मनसेने हा प्रश्न विचारलेला आहे की जर का पालिकेच्या रुग्णालयामध्ये पालिकेची सगळी पायाभूत सुविधा वापरून, यंत्रणा वापरून जर ह्या टेस्ट केल्या जात असतील तर मग ही जास्त आकारणी का? त्यामुळं आता बघूयात आपण ह्याचा काय खुलासा केला जातोय पालिका प्रशासनातर्फे. मी जसं म्हटलं मगाशी की याच केंद्रावरती आज 18 ते 44 लसीकरण सुरू आहे. त्याच्यामध्ये इथला जो स्टाफ आहे तो गुंतलेला आहे. थोड्या वेळानंतर आपण त्यांना देखील विचारणार आहोत की असं का आहे, किंवा पालिकेमधले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना देखील आपण विचारणार आहोत की असं का होतंय. आणि इतर सुद्धा प्लाझ्माचा जो रेट आहे 5,500 रुपये ते पण आपण चेक करणार आहोत की तो सुद्धा या रक्तपेढ्यामध्ये तो केला जातोय का. पण निश्चितपणे हे बराच काळ म्हणजे वर्षभराहून अधिक काळ हे सुरू आहे आणि बिनबोभाट सुरू आहे. आणि जसं मी परत सांगतोय की मग सरकारलाच हे कळत नाही का, सरकार जाहीर करणार की यापेक्षा जास्त रेट घेऊन. आणि खरे अद्वैत, तू आता जे शब्द वापरले होतेस की खऱ्या अर्थाने कुंपणच शेतखताचा प्रकार आता पुण्यात आता दिसतो आहे, आणि तिकडचं उदाहरण आता आपल्याला अद्वैत सांगतायत. आणि त्याचबरोबर आणखीन ठिकाणी देखील काय असाच प्रकार सुरू आहे का, हेच आम्ही न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेतून मांडण्याचा प्रयत्न करतोय. पुण्यामधला हा प्रकार आपण बघितला धक्कादायक, आणि मुंबईत देखील कोरोना चाचणीच्या संदर्भात असलेल्या सगळ्याच चाचण्यांसाठी नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात आहेत हे आता दिसून येत आहे. इथे RT-PCR चाचणीसाठी 800 ते 1200 रुपये घेतले जात आहेत. HRCTचा जो स्कॅन असतो त्याच्यासाठी 2,500 ते 4,000 पर्यंत पैसे घेतले जात आहेत अशी देखील माहिती सध्या कळते आहे. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता आपल्या सोबत आहेत. प्रणाली, आता बघितलं आपण पुण्यामधली लिंकमध्ये जसं आता आपल्याला अद्वैत सांगत होता की खरंच कुंपणच शेतखत आहे, आणि तिथे तर स्पष्टपणे लिहिलंय की इथे दर जास्त आकारले जात आहेत, आणि आरोग्यमंत्री तर म्हणतायत की हे एवढेच दर आकारले गेले पाहिजेत जे सरकारनं निर्धारित करून दिलेत. मुंबईतली सध्या काय स्थिती जाणवते आणि ही तफावत किती मोठी आहे? रेणुका, मुंबईमध्ये तर प्रत्येक लॅबला वाटेल तसे ते पैसे घेत आहेत. म्हणजे जर मला वाटलं की शासनानं 500 रुपये ठरवून दिलेले पण मला 600 रुपये घ्यायचे तर मी 600 रुपये घेणार. होम विजिटसाठी मी 800 रुपये घेणार. आणि नुसतं तेवढ्यावर थांबत नाहीत तर अनेक जणं 150 रुपये 200 रुपये प्रत्येक टेस्ट मागे एक्स्ट्रा घेत आहेत, ज्याची कुठल्याही पद्धतीची रशीद जी आहे ती नागरिकांना दिली जात नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं सांगतात की टेस्टसाठी जी किट लागते त्या किटचे हे पैसे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साधा एक बर्ड असतो जो या टेस्टसाठी वापरला जातो, आणि त्यामुळे त्या टेस्टचे खरंच प्रत्येकी 150 किंवा 200 रुपये एक्स्ट्रा घेतले जातात, ज्याची रशीदसुद्धा दिली जात नाही. त्याचं कारण काय आहे हे मात्र अजून कळू शकलेलं नाही आहे. हे झालं RT-PCR टेस्टच्या संदर्भात. HRTCचा जो स्कॅन आहे, जो आपण चेस्टचा स्कॅन अनेक जण करत आहेत की बाबा एकदा आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की त्यानंतर आपला CT स्कोअर किती आहे हे पाहण्यासाठी हल्ली बरेचदा डॉक्टरसुद्धा ते रेफर करतात. यासाठी जेव्हा तुम्ही एखाद्या लॅबला फोन करता किंवा एखाद्या जी एजन्सी आहे तिला फोन करता, तेव्हा असं लक्षात येतं आहे की प्रत्येकाला वाटेल तसे पैसे घेतले जातात. कुणी 2,500 घेतं, कुणी 3,500 घेतं, कुणी 4,500 रुपयेसुद्धा घेतं. अनेक वेळेला आपण पाहतो आहोत की जेव्हा आपण विचारतो की आमच्या घरी 2-3 माणसं आहेत, त्यांचा आम्हाला टेस्ट करायचं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही काही डिस्काउंट देणार का? तर हे जे काही रुग्ण आहेत किंवा रुग्णांचे जे नातेवाईक आहेत त्यांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी तुम्ही जर जास्त स्कॅन आमच्याकडनं करून घेत असाल तर आम्ही तुम्हाला 20% डिस्काउंटसुद्धा देऊ असं सुद्धा सांगितलं जातं आहे. आणि हे वेगळं सांगायची गरज नाही आहे, कारण आपण जर नेटवर गेलो आणि आपण नेटवर या सगळ्या ज्या बायोलॉजिकल लॅब आहेत किंवा इतर काही स्कॅनर असलेल्या ज्या लॅब आहेत त्यांच्या जर आपण वेबसाईट बघितल्या तर अनेकांनी त्यांच्या वेबसाईटवरच हे सगळे दर टाकलेले आहेत. आणि त्या व्यतिरिक्त जेव्हा प्रत्यक्ष रुग्ण त्यांच्याकडे जातो त्यावेळेला वेगवेगळ्या टॅक्सेसच्या नावाखाली किंवा वेगवेगळ्या सर्व्हिसच्या नावाखाली सुद्धा जास्त पैसे उकळले जातात. म्हणजे आपल्या आजूबाजूला सुद्धा असे अनेक जण आहेत ज्यांच्या बाबतीमध्ये या घटना घडलेल्या आहेत. इतकंच नाही तर प्लाझ्मा डोनेशन जे आहे, इतकं महत्त्वाचं असलेलं प्लाझ्मा डोनेशन, अनेक रुग्ण जे आहेत ते स्वतःच्या इच्छेनं प्लाझ्मा डोनेट करतात, परंतु तो प्लाझ्मासुद्धा विकला जातो आहे आणि त्याची किंमत तर अव्वाच्या सव्वा लावली जाते. 15,000 पर्यंत प्लाझ्मा डोनेशनसाठीचे पैसे घेतले जातात. आणि त्यामुळे हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. शासनानं जरी दर ठरवून दिलेले असले तरी त्या दरांचं पालन कुठलीही खाजगी लॅब करत असल्याचं दिसत नाही. कुठलेही स्कॅन करणाऱ्या ज्या
संस्था आहेत त्या करताना दिसत नाही. इतकंच नाही तर प्लाझ्मा डोनेशनसाठी सुद्धा अशा पद्धतीनं मनाला येईल तसे दर आकारले जात आहेत. कोरोनाचा कालावधी आहे, प्रत्येक नागरिक भरडला जातो आणि मुख्य म्हणजे आत्ताच्या घडीला आपण पाहतो की प्रत्येकाच्या घरात 4-4, 5-5 जणांना कोरोनाची एका वेळेला लागण होते. अशा वेळेला अव्वाच्या सव्वा दर एका टेस्ट मागे जरी 150-200 रुपये जास्त घेतले गेले तर त्या व्यक्तीवर किती मोठा भुर्दंड पडतो हे या निमित्तानं आपल्याला दिसत आहे. त्यामुळे आत्ता आपल्याबरोबर जरी काही लोक नसले तरीही अनेकांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे. पुढच्या काही बुलेटिनमध्ये आपण या सगळ्या लोकांच्या प्रत्यक्ष प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं नागरिकांची कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आर्थिक लूट या सगळ्या लॅबच्या माध्यमातून होताना दिसते. अगदी खरं आहे प्रणाली. आपण बघतोय की इतका सगळा कठीण प्रसंग असताना देखील अशा रीतीनं हा सगळ्याचा व्यवसाय सुरू आहे का असाच प्रश्न इथे उपस्थित होतोय. प्रणालीकडनी जसं आता म्हटलं तसं येणाऱ्या बुलेटिनमधून देखील काय काय व्यथा सामोरं जावं लागतंय रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना, हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद प्रणाली या सगळ्या सविस्तर अपडेटबद्दल. मुंबईतले अपडेट आता आपण घेतले प्रणालीकडून. कोरोना रुग्णांच्या सिटी स्कॅन संदर्भात एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे आणि ती अशी की गरज नसेल तर सिटी स्कॅन करणं टाळा असं आवाहनच गुलेरिया यांनी केलंय. बघूयात ते काय म्हणालेत. It's also been looked at recent studies looking at DNA damage, and all of this suggest that there is some degree of DNA damage which occurs after a CT scan, which can lead to cancers in later life. Having said that, it's important to remember that those individuals who deteriorate, and that is only 15%, 85% of people have mild illness, they may have fever, they may have some degree of body aches, and they will recover on their own. They don't need to get a CT scan. The CT scan may be harmful in them. It's only the 15% of people who on day 6th, 7th or 8th start having high-grade fever, the saturation is falling, they're having a lot of cough which is causing chest tightness, and they're feeling that they're not able to breathe, that they are the ones who should get a CT scan done, and then in them it helps in guiding the treatment. But remember, the treatment is more based on your saturation, your temperature and other parameters rather than a CT scan. There's been enough data which shows that even patients who have mild symptoms may have a patch on the CT scan, the CT score may be 3 or 5 by 25, and without treatment it will go away. So sometimes you get a CT scan and it creates more panic and you get over-treated, which can be more harmful than useful. Therefore, unless indicated, please don't get a CT scan. आपण बघतोय की ह्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे की सिटी स्कॅनची गरज असेल तरच करा असं आवाहन देखील आता एम्स कडून करण्यात आलेलं आहे. एका ब्रेक नंतर इतरही बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कुठल्याही परिस्थितीत सामान्य माणसाची लूट होऊ देता कामा नये. देता कामा नये. आपण बघितलं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यातच आता काय स्थिती आपण बघणार आहोत. एकीकडे त्यांनी कशा रीतीने सरकारकडून आवाहन केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची लूट होता कामा नये, पण त्यांच्याच जिल्ह्यामध्ये कोविड चाचण्यांच्या नावाखाली रुग्णांची लूट होताना दिसते हे आता उघड सत्य आहे. कारण जालन्यामध्ये HRCTसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. 2000 रुपये असा दर ठरवून दिलेला असताना देखील इथे जास्त पैसे मोजावे लागतात. शहरी भागातल्या रुग्णांना 2500 रुपयांचा भूर्दंड तर ग्रामीण भागातल्या रुग्णांना 4000 रुपयांचा भूर्दंड सोसावा लागतोय. आणि हे सगळं वास्तव न्यूज 18 लोकमतनं समोर आणलंय. जालन्यामधला एक व्हिडिओ सध्या आपण बघतोय. आणि यानंतर आपण जी दृश्य पाहणार आहोत ती आहेत जालन्यातल्या श्रीकृष्ण इमॅजिन सेंटरमधले. आणि या ठिकाणी HRCT टेस्टसाठी 2500 रुपयांची मागणी करण्यात आली. आणि याबद्दल जेव्हा विचारणा केली की असं का, तेव्हा त्यांनी सिटी स्कॅन मशीनमुळे जास्त पैसे घेत असल्याचं कारण दिलंय. बघूयात काय घडलंय. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पुसलं नाही. पॉझिटिव्ह आल्यावर निगेटिव्ह आल्यावर काही जास्त कमी काहीच नाही.
आपण बघितलं या इमेजिंग सेंटरमधली आत्ताची परिस्थिती आणि आमच्या प्रतिनिधीनं जालना डायग्नोस्टिक सेंटरमध्ये फोनद्वारे जेव्हा संवाद साधला यावेळी त्यांच्यात नेमका काय संवाद झाला तोही ऐकूयात. हॅलो. सर ते कोविडची HRCT लिहून दिली. अच्छा. हो ना, तर 2च मिनिटं झाले टेक्निशियन जायला. फीस किती लागते त्याची? फीस किती लागते त्याची? 2500 रुपये. थांबा 2 मिनिटं आलं. हे फोनद्वारे संभाषण झालेलं सध्या आपण बघतोय की जालन्यामध्ये सध्या काय परिस्थिती आहे ही दोन ठिकाणची तर आपण आता संभाषण ऐकलेली आहेत. पण आता जी दृश्य आपण बघणार आहोत ती आहेत गुरु गणेश मुथा हॉस्पिटल सजोनी देवी रोड मधली ही दृश्य आता आपण बघणार आहोत. इथे दवाखान्याचं गेट बंद होतं पण एक महिला आली, तिनं रुग्ण आणि डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनची चौकशी केली आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे 2,500 रुपये लागतील असंही ती म्हणाली आहे. इतकंच नाही तर आम्ही 4,000 रुपये घेत होतो असं देखील तिनं या संवादादरम्यान म्हटलंय. बघूयात हे संभाषण. मॅडम ते इकडे गेलो होतो मी जालना डायग्नोस्टिसला, त्यांनी तुमच्याकडे पाठवलं. तर HRCT करायची होती. पेशंट येतोय आता सिंदखेड राजू. आलं नाही का? नाही, सिंदखेड राजू येतो. किती टाइम लगते? 10-12 मिनट. तो फिर 15 मिनट के बाद ही खोलती मैं, आप फोन कर देना. ठीक है? मॅडम उसकी फीस वगैरह 2500 बोले ना सर ने फोन पे अभी आपको. 2500 रुपये. हाँ. देखो ये चिट्ठी उन्हीं की क्या? हाँ, जालना. अच्छा, उन्होंने तो सादी चिट्ठी, तुम्हारी HRCT की चिट्ठी का है? HRCT चिट्ठी नहीं, ये चिट्ठी दी थी. ला रहे पेशेंट मैडम. फाइल लेके आ रहे साथ में. पूरी फाइल लेके आ रहे. कॉल करो. ठीक है, अभी टाइम है ना 10-15 मिनट. हाँ, कन्या नगर पे थे वो. कुछ फीस कम नहीं. कम ही है, पहले 4,000 थी, अभी तो 2500 करे. ठीक है, फिर आप लोग रुको यहीं, पेशेंट हाँ. आने के बाद कॉल करो. हाँ? हाँ हाँ हाँ. आपण बघतोय ही वेगवेगळ्या ठिकाणची आम्ही तुम्हाला दृश्य दाखवतो आहोत. न्यूज 18 लोकमतचा हा रियालिटी चेक आहे आणि वृत्त मालिकेतून आरोग्यमंत्र्यांनी आवाहन केलंय खरं की रुग्णांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये याच्यासाठीची काळजी घ्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण थेट आरोग्यमंत्री ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या जालन्यामध्येच काय परिस्थिती आहे ही सांगणारी सगळी संभाषणं सध्या आपण ऐकलेली आहेत. त्यामुळे HRCTसाठी अधिकची वसुली खुद्द जालन्यात केली जाते. शासनाचा दर ठरलेला असूनही त्याचं उल्लंघन केलं जात आहे आणि अशा प्रकारे रुग्णांची जे आधीच नाडले गेलेले आहेत या कोरोनाच्या संकटामुळे आणि आर्थिक चणचण प्रत्येकाला जाणवते आणि त्याच्यातच अशा रीतीनं या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये म्हणा किंवा सिटी स्कॅन सेंटर्समध्ये अशा प्रकारे त्यांना भुर्दंड सहन करावा लागतो आहे. त्यामुळे कोविड चाचण्यांच्या नावावर रुग्णांकडून अशी लूट केली जाते आणि हेच धक्कादायक वास्तव न्यूज 18 लोकमतनं या वृत्तमालिकेद्वारे सांगण्याचा हा प्रयत्न केलेला आहे की कशा रीतीनं जरी शासन म्हटलेलं असलं तरी गाव पातळीवर स्थानिक पातळीवर काय स्थिती आहे, कशा रीतीनं रुग्णांची लूट होते हेच सांगण्याचा यातून हा प्रयत्न आहे. विजय कमळे पाटील आमचे प्रतिनिधी जालन्याहून आता आपल्या सोबत आहेत. विजय, आता आपण बघितली ही दोन्ही संभाषणं कशा प्रकारे रुग्णांची लूट होताना दिसतेय. आधीच नातेवाईकांची परवड सुरू आहे अशी किती केंद्र आहेत आणि अशा किती ठिकाणी साधारण हजारो रुपये असे उकळले जातात? रेणुका, जालना जिल्ह्यामध्ये सुमारे 15 ते 20 ठिकाणी अशा प्रकारे HRCTचे केंद्र आहेत. अनेक HRCT केंद्र आहेत, अनेक कोविड हॉस्पिटल आहे. अनेक कोविड हॉस्पिटलमध्ये त्यांचे स्वतःचे HRCT सेंटर आहे ज्यामध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लूट सुरू आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोना उपचाराच्या नावावर वैद्यकीय चाचणीच्या माध्यमातून कोरोना रुग्णांची सर्रासपणे लूट केली जात आहे. शासनाने जरी 2,000 रुपये भाव ठरवलेला असला तरी या HRCT सेंटर चालक आणि खाजगी रुग्णालयांकडून सुमारे 2,500 ते 4,000 रुपयांपर्यंत रुग्णांकडून पैसे उकळले जात आहेत. आरोग्यमंत्र्यांचा जिल्हा असून देखील इतकी बेपर्वाई आरोग्य प्रशासनाकडून या ठिकाणी दिसून येत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणा असेल किंवा जिल्हा शल्यचिकित्सा आहे यांच्या कुठल्या प्रकारचं नियंत्रण या HRCT चालकांवर किंवा खाजगी रुग्णालयांवरती असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाहीये. रेणुका, विजय, पण एकीकडे आपण बघतोय की आरोग्यमंत्री एकीकडे सगळ्या राज्यावर तर त्यांचं लक्ष असणार आहे पण खुद्द ज्या भागाचे ते पालकमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत ही बाब पोहोचली आहे का अजून तरी? रेणुका, जालना जिल्ह्यात असून ते सध्याला भोकरदन या ठिकाणी गेलेले आहेत. संपर्क साधून त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आपण आणून देणार आहोत. रेणुका,
धन्यवाद विजय. आपण बघतोय की कशा रीतीने जालन्यामध्येच अशा प्रकारे लूट केली जाते आणि जसे आमचे प्रतिनिधी सांगतायत त्याप्रमाणे आरोग्य मंत्र्यांच्या कानावर हा सगळा प्रकार घालण्याचा देखील न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी आता काही वेळातच प्रयत्न करतायत की तुमच्याच पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात तिथेच हा धक्कादायक प्रकार सध्या घडतो आहे. जालन्याची बातमी आपण बघितली आणि यानंतर आपण जाणार आहोत परभणीमध्ये, कारण परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना खासगी लॅब धारकांकडून मोठ्या प्रमाणात लूट केली जाते असा प्रकार अनेक वेळा याआधी समोर आला आणि त्यानंतर प्रशासनानं वेळोवेळी सूचना दिल्या, त्यावर अटकाव करण्याचा प्रयत्नही केला, पण अजूनही लॅबकडून कोरोना रुग्णांची लूट काही केल्या थांबत नाहीये. विशेष म्हणजे HRCT आणि RT-PCR चाचण्यांचे अनेक वेळा लॅबकडून बिलच दिलं जात नाहीत अशी बाब आता समोर येते. रुग्णही याविषयी जास्त न बोलता सर्व काही मुकाट्यानं सहन करतायत अशी परिस्थिती सध्या परभणीमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे खासगी लॅब चालकांकडून देखील अशा प्रकारे लूट होताना दिसते. परभणीतली देखील तशीच परिस्थिती आहे. मनमानी पद्धतीने दराची आकारणी केली जाते. त्यामुळे एकीकडे राज्य सरकारकडून कितीही आवाहन केलेलं असलं आणि आरोग्यमंत्री कितीही सांगत असले तरी परिस्थिती मात्र वेगळी दिसते. अधिक बोलणार आहोत विशाल माने आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विशाल, आपण ठिकठिकाणची सध्या परिस्थिती बघतोय. परभणीमध्ये हे प्रमाण किती आहे आणि किती मोठ्या तफावतीने इथे पैसे आकारले जात आहेत? रेणुका, साधारणपणे जर आपण पाहिलं, कोरोनाची ज्यावेळेस पहिली लाट आहे त्यानंतर HRCT आणि RT-PCR याचे जे दर आहेत मोठ्या प्रमाणात करण्यात येत होते. याविषयी जिल्हा प्रशासनानं वेळोवेळी बैठका घेतल्या आणि सूचना दिल्या, परंतु जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांच्या नंतर त्या लॅब धारकांनी एक वेगळा प्रकार अवलंबला आणि त्यामधून संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना बिल देण्यास नाराजी केली. या संदर्भामध्ये मी काही रुग्णांना आणि काही रुग्णांच्या नातेवाईकांनाही बोललो आहे. त्यांच्याकडे दरांची चौकशी केली असता त्यांच्या असं सांगितलं देण्यात आलं नाही. आणि जाऊ द्या, एकूणच काय तर रुग्णालयामध्ये राहत असल्यामुळे ना रुग्णाची मानसिकता आहे किंवा त्याच्या नातेवाईकांची मानसिकता या गोष्टींमध्ये पडायची नाहीये आणि याचाच फायदा लॅब धारक उचलतायत. परभणी शहरामध्ये ज्या काही लॅब आहेत त्या ठिकाणी RT-PCR साठी जे शासनाने ठरवून दिलेले रेट आहेत त्याच्यापेक्षा 200 ते 300 रुपये एक्स्ट्रा घेतले जातात. तर जे CT स्कॅन साठी रिकमेंडेशन केले जातात त्यांच्याकडून अधिकचा दर आकारला जातो. परंतु यामध्ये असं आहे की या दराच्या संदर्भामध्ये ते लॅब संबंधितांना बिल देत नाहीत आणि त्यामुळे फक्त तोंडी आरोप होत आहेत. यामध्ये सत्यता सत्यता आहे, परंतु त्यावर रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक विरोध नाही आणि त्यामुळे या लॅब धारकांचं फावतंय. रेणुका, धन्यवाद विशाल. आपण बघतोय की कशा रीतीने लॅब चालकांचं फावतंय, पण एकीकडे रुग्ण कुठलीही तक्रार करत नाहीयेत, कारण या सगळ्या परिस्थितीमुळे आधीच संकटात भर पडलेली असताना आणखीन एक तक्रार करून त्याचा पाठपुरावा करावा लागणार आणि त्यानंतर पदी येणारी निराशा आतापर्यंत, आणि त्याच्यामुळेच हे सगळेच नातेवाईक आणि रुग्ण आता त्रस्त झालेले आहेत. परभणीमधली देखील स्थिती सध्या आपण बघितली. एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचा आढावा घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कुठल्याही परिस्थितीत सामान्य माणसाची लूट होऊ देता कामा नये.